नमस्कार, राजनंदा फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर म्हणजेच हुग्गी. आमच्या इथे सणासुदीला ही खीर बनवली जाते आणि ही खायला एकदम अप्रतिम लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. ही एकदम पौष्टिक रेसिपी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी साहित्य वापरून ही तयार केली जाते. या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे गहू. इथे मी 1 वाटी गहू यूज केलेले आहे. आपण नेहमी घरात जे गहू यूज करतो तेच गहू मी इथे घ्यायचे आहे. सुरुवातीला हे गहू आपल्याला 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. 1 तासानंतर हे पाणी वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि वस्त्रगाळ केल्यानंतर हे गहू एका स्वच्छ कपड्यावरती 20 ते 25 मिनिटं फॅन खाली ठेवून द्यायचे. मी अगोदरच हे गहू 1 तास भिजवून नंतर 20 ते 25 मिनिटं फॅन खाली पाणी निचरून जाईपर्यंत सुकवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे मी गहू सुकवून घेतलेले आहेत. अशा रीतीने तुम्हाला हे गहू पाणी निचरून जाईपर्यंत सुकवून घ्यायचे आहेत. आता हे गहू आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. थोडेसे जाडसरच आपल्याला बारीक करायचे आहेत. हे गहू आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता यावर झाकण ठेवून मी हे बारीक करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आता हे गहू बारीक झालेले आहेत. इथे मी जाडसर असे बारीक केलेले आहेत. यामध्ये काही अख्खे गहूही अजून शिल्लक आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचे आहेत. तुम्ही याच्यापेक्षाही गहू अजून बारीक करू शकता, पण जास्त बारीक करायचे नाहीत. आता आपण या गव्हामधील कोंडा काढून घेऊ. तर एका प्लेटमध्ये हे गहू मी घेणार आहे आणि हे गहू घेतल्यानंतर आपण याला पाकडून याचा कोंडा काढून टाकू. तर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपल्याला हा कोंडा साईडला काढून घ्यायचा आहे. आता आपला कोंडा काढून झालेला आहे. तर यामध्ये काही बारीक चुरा देखील असतो, तो आपण चाळणीने चाळून घेऊ. आता आपले गहू व्यवस्थित स्वच्छ करून झालेले आहेत. तर आपण याला शिजत ठेवूया. इथे मी गहू छोट्या कुकरमध्ये शिजत घालणार आहे आणि शिजत घालण्यापूर्वी गहू 2 ते 3 वेळा आपण धुवून घेऊ, कारण जो काही उरलेला कोंडा असतो तो पाणी टाकल्यामुळे निघून जाईल. आता हे गहू मी धुवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालायचं, कारण आपले गहू गरगरीत शिजले पाहिजेत. इथे मी 15 ते 20 शिट्ट्या देऊन हे गहू गरगरीत शिजवून घेणार आहे. तर 15 ते 20 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपले गहू एकदम छान प्रकारे शिजलेले आहेत. अशा रीतीने तुम्हाला हे गहू शिजवून घ्यायचे आहेत. तर चला तर आपण आता पुढची प्रिपरेशन करू. यासाठी मला लागणार आहे एक पॅन. तर पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं 2 ते 3 चमचे तूप. तूप आता गरम झालेले आहे. तर आता आपण घालूया काजू आणि किशमिश. तर हे आपल्याला गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली किशमिश आता फुलू लागली आहे. तर या स्टेजला आता आपण ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजाने ओले खोबरे घेऊ शकता. इथे मी पाव वाटी ओले खोबरे यूज केले आहे. तर आपले आता काजू वगैरे व्यवस्थित भाजलेले आहेत. तर आपण आता हे शिजलेले गहू आपण याच्यामध्ये घालूया. आता मी या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून तेही याच्यामध्ये घालणार आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.
आता हे सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे उकडलेली चणा डाळ. इथे मी अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि त्याला उकडून मी हे यूज करणार आहे. ही चणा डाळ आपल्याला 80% शिजवायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपल्याला ही चणा डाळ शिजवून घ्यायची आहे, कारण खाताना ही आपल्याला तोंडामध्ये लागली पाहिजेत. तर आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि ही खीर 15 मिनिटं अशी शिजू देऊया. तर आता आपली 15 मिनिटं झालेली आहेत. तर चला पाहूया आपली खीर शिजली की नाही ते. आणि तुम्ही पाहू शकता आपली खीर छान अशा प्रकारे शिजलेली आहे आणि एकजीव झालेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालूया. आता आपण घालूया याच्यामध्ये 1 वाटी गूळ. मी थोडं करून गूळ घालणार आहे. तर गूळ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण उरलेला गूळ देखील घालून मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठ घालू. आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आपली हुग्गी रेडी झालेली आहे. फक्त 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून याला आणखीन शिजून देऊ. इथे 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपली हुग्गी एकदम रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता दिसायला ही खूप अप्रतिम दिसते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.